एके दिवशी तथागत गौतम बुद्ध 150 लोकांना धम्माविषयी प्रवचन देणार होते. सभेची वेळ झाली. बुद्ध आले, थोड्या वेळ बसले आणि काही न बोलता ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी लोकांची संख्या कमी झाली. आता 100 लोक प्रवचन ऐकण्यासाठी थांबले होते. मात्र बुद्धांनी पुन्हा तसेच केले. काही न बोलता ते तिथून निघून गेले. तिसरा दिवस उजेडला. आता 50 लोक राहिली. बुद्ध सभेच्या ठिकाणी आले. त्यांनी बसलेल्या लोकांकडे बघितले आणि पुन्हा काही न बोलता ते तिथून निघून गेले. चौथ्या दिवशी लोकांची संख्या अजून कमी झाली, तरी पण बुद्ध काही नाही बोलले. पाचव्या दिवशी गौतम बुद्ध आले. त्यांनी पाहिले फक्त 10 लोक राहिली. तेव्हा त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि ते 10 लोक ऐकतच राहिले. त्यापैकी एक जणाने विचारले, तथागत, तुम्ही 4 दिवस का नाही बोललात? काय कारण होते? तेव्हा बुद्ध बोलले, मला गर्दी नाही तर काम करणारे पाहिजे होते. इथे टोच टिकेल ज्यांच्यात संयम आहे. ज्यांच्यामध्ये संयम होते ते इथे थांबले. ज्यांच्यात संयम नव्हते ते निघून गेले. फक्त गर्दी असल्याने धर्म वाढत नाही, तर समजणारे पाहिजे. जे लोक निघून गेले ते शिकण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी येत होते. अशा लोकांमध्ये संयम नसतो, म्हणून ते आज इकडे तर उद्या दुसरीकडे असतात. यामुळे ते जीवनात कधीही यशस्वी होत नाही. कारण यशस्वी होण्यासाठी संयम असणे खूप गरजेचे आहे, जे की तुमच्यामध्ये आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते. यशस्वी होण्यासाठी संयम असणे खूप गरजेचे आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोकांचा टाईम स्पॅन खूप कमी झाला आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट लवकर मिळावी असे वाटते, परंतु असे होत नाही. उदाहरणार्थ, आपण जेव्हा एक रोपटे लावतो तर 2-4 दिवसात मोठे होऊन आपल्याला त्याची फळे भेटते का? तर नाही. याला थोडा कालावधी लागतो. यामध्ये आपल्याला वेळोवेळी त्या रोपाची काळजी घ्यावी लागते, त्याला पाणी द्यावे लागते. काही काळानंतर आपल्याला त्याची फळे भेटतात. यामध्ये संयम असणे खूप गरजेचे आहे. सांगायचा उद्देश हाच आहे की तुमचे जे काही स्वप्न आहे त्यासाठी कठोर मेहनत करा. रिझल्टची चिंता करू नका. प्रोसेसवर फोकस करा. संयम ठेवा. तुम्हाला यशाचे फळ नक्कीच मिळेल. धन्यवाद.